सुविचार. परमेश्वराची भक्ती करा म्हणजे सत्य व असत्य, चांगले व वाईट याचे ज्ञान मिळेल. चांगले लोक वाईट वेळेत सुद्धा चांगले असतात. स्वभाव चांगला तर प्रभाव चांगला. चांगली पुस्तके म्हणजे उद्याची गुंतवणूक आणि उतार वयाचा आसरा. चांगली प्रगती हळू होते पण वाईटाचा विनाश हा लवकर होते. सत्यवाणी चांगल्या लोकांमध्येच असते. चांगले काम करणे हे अनेक भाषणे देण्यापेक्षा चांगले असते. चांगल्या वर्तवणूकच्या लोकाचे चरित्र चांगले असते. म्हणूनच चांगले जग तयार होते. स्वतः चांगले ज्ञान घ्या तरच दुसऱ्यांना चांगले ज्ञान देताल. लोकांच्या 100 सल्ल्यापेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला चांगले मजबूत करते. चांगल्या लोकांना त्रास देणे म्हणजे त्रास देणाऱ्या लोकांचा विनाश होय. चांगल्या लोकांना उशिरा सफलता मिळतेच. वाईट लोक परमेश्वराला घाबरतात. चांगले लोक सत्याची साथ कधीच सोडत नाही म्हणून परमेश्वर त्यांच्याकडे असतो. धन्यवाद.